सर्वांना माझा स्नेहपूर्वक नमस्कार. मी प्राध्यापक BS दैवळे. या व्हिडिओतून खास तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलो आहे 12वी अर्थशास्त्रातील भारतीय रिझर्व्ह बँक RBI स्थापना, राष्ट्रीयीकरण, व्याख्या व स्पष्टीकरण आणि त्यासोबतच भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्य समजून घेऊ या व्हिडिओतून. नमस्कार सर्व अर्थशास्त्र प्रेमींना माझा स्नेहपूर्वक नमस्कार. आपण 12वी अर्थशास्त्राच्या प्रकरण क्रमांक 9 बद्दल चर्चा करत आहोत. ज्या प्रकरणाचं नाव आहे भारतातील नाणे बाजार व भांडवल बाजार. भारतातील नाणे बाजाराबद्दल आणि भांडवल बाजाराबद्दल या प्रकरणातून आपण चर्चा करत आहोत. या व्हिडिओतून तुम्हा सर्वांसाठी मी भारतीय रिझर्व्ह बँक याबद्दलची माहिती घेऊन आलो आहे. याबद्दल विश्लेषणाला सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्याला हे लक्षात घ्यायला हवं की भारतातील नाणे बाजाराच्या संरचनेचं स्वरूप दुहेरी आहे आणि त्याच्यामध्ये एक संघटित क्षेत्र आहे आणि दुसरं असंघटित क्षेत्र आहे. विद्यार्थी मित्रांनो, या भारतातील नाणे बाजाराच्या संरचनेमध्ये संघटित क्षेत्रामध्ये येणाऱ्या वित्तीय संस्थांबद्दलची चर्चा आपण करणार आहोत आणि त्यातीलच पहिला क्रमांक किंवा संघटित क्षेत्रातील पहिला वित्तीय संस्था म्हणून आपण भारतीय रिझर्व्ह बँक याबद्दलची चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलो आहे. विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही देशाच्या बँक प्रणालीची किंवा बँकांची बँक म्हणून एक सर्वोच्च बँक प्रत्येक देशामध्ये असते आणि या सर्वोच्च बँकेलाच मध्यवर्ती बँक असंही म्हटलं जातं. आज जगाच्या पाठीवरील जवळपास सर्वच देशांमध्ये त्या देशांच्या मध्यवर्ती बँका आहेत आणि त्या देशाच्या मध्यवर्ती बँकेला वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. उदाहरणार्थ, अमेरिकेतील मध्यवर्ती बँकेला फेडरल बँक म्हणून ओळखलं जातं. अगदी त्या पद्धतीनं भारतामध्ये भारतीय बँक प्रणालीतील एक सर्वोच्च बँक म्हणून ज्या बँकेला ओळखलं जातं त्या मध्यवर्ती बँकेला भारतात भारतीय रिझर्व्ह बँक असं संबोधलं जातं. भारतीय रिझर्व्ह बँक याचा अर्थ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा भारतीय रिझर्व्ह बँक किंवा मध्यवर्ती बँक. विद्यार्थी मित्रांनो, या मध्यवर्ती बँकेच्या स्थापनेची शिफारस ही सर्वप्रथम हिल्टन यंग आयोगाने केलेली होती. या आयोगानं देशामध्ये एक मध्यवर्ती बँक असावी अशा पद्धतीची शिफारस केलेली होती आणि हिल्टन यंग आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार 1934 मध्ये मध्यवर्ती बँक कायद्याअंतर्गत भारतामध्ये 1 एप्रिल 1935 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली. म्हणजेच भारतात मध्यवर्ती बँकेची किंवा RBIची किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना ही 1 एप्रिल 1935 या दिवशी झालेली आहे आणि ही बँक अगोदर खाजगी भागधारकांची बँक म्हणून स्थापन झालेली होती. परंतु त्यानंतर 1 जानेवारी 1949 या दिवशी भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले आणि बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949 नुसार 1 जानेवारी 1949 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले आणि त्यानुसार देशामध्ये मध्यवर्ती बँक किंवा देशाची बँकांची सर्वोच्च बँक म्हणून भारतीय रिझर्व्ह बँकेकडे पाहिलं जातं. आता भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजे काय किंवा मध्यवर्ती बँक म्हणजे काय, या मध्यवर्ती बँकेच्या अनेक अर्थशास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या पैलूनुसार व्याख्या केलेल्या आहेत किंवा
या मध्यवर्ती बँकेच्या कार्याकडे पाहून अनेक अर्थशास्त्रज्ञांनी अनेक व्याख्या केलेल्या आहेत. त्यातीलच एक व्याख्या आपण समजून घेऊ, ती म्हणजे डॉक्टर एम.एच. डिकॉक यांनी केलेली व्याख्या. डॉक्टर एम.एच. डिकॉक हे असं म्हणतात, मध्यवर्ती बँकेची किंवा भारतीय रिझर्व्ह बँकेची व्याख्या करताना ते असं म्हणतात की मध्यवर्ती बँक ही देशातील मुद्रा व बँकिंग क्षेत्रातील सर्वोच्च बँक असते. म्हणजे या व्याख्येवरून आपल्याला लक्षात येतं की मध्यवर्ती बँक ही मुद्रा आणि बँकिंग संरचनेतील शिखर किंवा सर्वोच्च संस्था म्हणून ओळखली जाते. एवढंच नव्हे तर W.A. शॉ यांनी केलेल्या व्याख्येनुसार ते असं म्हणतात की मध्यवर्ती बँक म्हणजे अर्थव्यवस्थेतील पतपुरवठ्यावर नियंत्रण ठेवणारी संस्था होय. या सर्व व्याख्येवरून आपल्याला मध्यवर्ती बँकेच्या काही कार्याचा निर्देश होतो. विद्यार्थी मित्रांनो, या मध्यवर्ती बँकेच्या व्याख्येवरून आपल्याला किमान एवढं तरी लक्षात आलं असेल की देशातील बँकांची बँक किंवा सर्वोच्च बँक ही मध्यवर्ती बँक असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मध्यवर्ती बँक ही देशातील चलन निर्मिती करणारी बँक किंवा नोटा छापण्याचा अधिकार असणारी बँक असते. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मध्यवर्ती बँकेला पतनियंत्रण करावं लागतं. या सगळ्या गोष्टींचा विचार आणि विश्लेषण आपण पुढच्या मुद्द्यामधून करणारच आहोत आणि तो पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्ये. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय रिझर्व्ह बँक किंवा मध्यवर्ती बँक नेमकं कोणत्या प्रकारचं कार्य पार पाडते किंवा अर्थव्यवस्थेमध्ये रिझर्व्ह बँकेला कोणत्या प्रकारची कार्य पार पाडावी लागतात याबद्दलची माहिती आपण या काही मुद्द्यांना अनुसरून समजून घेणार आहोत. समजून घेऊया मुद्दा क्रमांक 1, तो म्हणजे चलन निर्मिती. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की आपण दैनंदिन जीवनामध्ये किंवा अर्थव्यवस्थेमध्ये किंवा व्यवहारामध्ये ज्या काही चलनी नोटा वापरतो, हाताळतो, त्या सर्व चलनी नोटा निर्माण करण्याची किंवा छपाई करण्याची किंवा त्या चलनी नोटांची निर्मिती करण्याची मक्तेदारी किंवा एकाधिकार किंवा अधिकार हा फक्त भारतीय रिझर्व्ह बँकेला आहे. तुम्ही बघा, फक्त 1 रुपया आणि सर्व प्रकारची नाणी एवढंच चलनामध्ये जे येतं ते वित्त मंत्रालयाकडून येतं. म्हणजे भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाकडून सर्व प्रकारची नाणी आणि 1 रुपयाची नोट यांची छपाई केली जाते आणि त्यानंतर बाकीच्या ज्या सगळ्या चलनी नोटा आहेत त्या सगळ्या चलनी नोटा छापाई करून ते प्रत्यक्षपणे चलनात आणण्याची मक्तेदारी किंवा एकाधिकार किंवा चलन निर्मितीचं कार्य हे देशाच्या रिझर्व्ह बँकेकडे आहे. विद्यार्थी मित्रांनो, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये, 100 रुपये, 50 रुपये, 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये आणि आता असलेली 2000 रुपयाची चलनातील नोट या सर्व नोटा या भारतीय रिझर्व्ह बँकेनं छपाई करून चलनात आणलेल्या आहेत आणि देशामध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेशिवाय नोटांची छपाई कोणीही करू शकत नाही. आता ही नोटांची छपाई करण्यासाठी 1957 मध्ये जे रोख राखीव प्रमाण निश्चित करण्यात आलेलं आहे त्याच्यानुसार भारतीय रिझर्व्ह बँक 200 कोटी रुपये एवढा रोख राखीव निधी जवळ बाळगून भारतामध्ये चलनी नोटांची छपाई करून ते चलनात आणत असते. आता या हे जे 200 कोटी रुपये आहेत त्यातील 115 कोटी रुपये हे सोने व इतर मौल्यवान वस्तूंच्या स्वरूपामध्ये असतात आणि उर्वरित 85 कोटी रुपये हे भारतीय रिझर्व्ह बँक विदेशी चलनामध्ये स्वतःजवळ बाळगते आणि या रोख राखीव निधीच्या किंवा 200 कोटी रुपयाच्या रोख राखीव निधीवर भारतीय रिझर्व्ह बँकेकडून चलन निर्मिती केली जाते. त्यामुळं चलन निर्मिती करणे हे भारतीय रिझर्व्ह बँकेचं एक प्रमुख कार्य असलेलं आढळतं. दुसरं कार्य आहे ते म्हणजे सरकारची बँक.
विद्यार्थी मित्रांनो, भारतीय रिझर्व्ह बँक ही सरकारची बँक म्हणून कार्य करते. मग सरकारची बँक म्हणून भारतीय रिझर्व्ह बँक जेव्हा कार्य करत असते तेव्हा सरकारची कोणती कार्य भारतीय रिझर्व्ह बँकेकडून केली जातात? तर बघा, सरकारचा निधी सांभाळण्याचं काम भारतीय रिझर्व्ह बँक करते. सरकारचा निधी एका खात्यातून दुसऱ्या खात्यामध्ये किंवा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी हस्तांतरित करण्याचं काम भारतीय रिझर्व्ह बँक करते. एवढंच नव्हे तर सरकारला अल्पकालीन कर्जाची उभारणी करून देण्याचं काम भारतीय रिझर्व्ह बँक करते. सरकारला दीर्घकालीन कर्जाची उभारणी करून देण्याचं काम भारतीय रिझर्व्ह बँक करते. अशा पद्धतीनं शासनाच्या किंवा सरकारच्या वेगवेगळ्या प्रकारची कार्य सरकारची बँक म्हणून भारतीय रिझर्व्ह बँकेला पार पाडावी लागतात. एवढंच नव्हे तर भारतीय रिझर्व्ह बँक ही शासनाची सल्लागार म्हणून सुद्धा काम करते. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळी सरकार किंवा शासन वित्तीय धोरण अवलंबत असतं, करविषयक धोरण अवलंबत असतं किंवा रोजगाराभिमुख धोरण अवलंबत असतं किंवा इतर आर्थिक विषमता कमी करण्यासंदर्भातील धोरण अवलंबत असतं, त्यावेळी ही आर्थिक धोरणं राबवत असताना सरकारला मार्गदर्शन करण्याचं काम सरकारची बँक म्हणून मध्यवर्ती बँक करत असते. एवढंच नव्हे तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल तर तुम्हाला सांगतो, आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारतीय रिझर्व्ह बँक ही सरकारचा प्रतिनिधी म्हणून सुद्धा काम पाहते. म्हणजे जागतिक बँकेमध्ये किंवा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक यांच्या स्तरावरती सरकारचा प्रतिनिधी म्हणून भारतीय रिझर्व्ह बँक काम पाहत असते. म्हणजेच अशा पद्धतीनं शासनाला सल्ला देणे किंवा शासनाच्या वतीनं प्रतिनिधी म्हणून काम करणे किंवा शासनाच्या निधी किंवा कर्ज यांच्या संदर्भातील काम पाहणे हे भारतीय रिझर्व्ह बँकेचं काम आहे आणि यालाच सरकारची बँक म्हणून केलं जाणारं कार्य असं म्हटलं जातं. ही सर्व कार्य सरकारची बँक म्हणून मध्यवर्ती बँक पार पाडत असते. तिसरं कार्य आहे विद्यार्थी मित्रांनो, ते म्हणजे बँकांची बँक म्हणून मध्यवर्ती बँक काम पाहते. विद्यार्थी मित्रांनो, अर्थव्यवस्थेतील सर्वोच्च बँक किंवा सर्व बँकांची बँक म्हणून भारतीय रिझर्व्ह बँक काम पाहते. भारतीय रिझर्व्ह बँकेला एखाद्या बँकेला बँक व्यवसाय करण्यासाठी परवाना देण्यापासून ते त्या बँकेचा परवाना काढून घेण्यापर्यंतचे सर्व अधिकार हे भारतीय रिझर्व्ह बँकेला आहेत. म्हणून भारतीय रिझर्व्ह बँक ही सर्व बँकांची किंवा सर्व व्यापारी आणि सहकारी बँकांची बँक म्हणून काम पाहणारी आहे. त्यामुळे बँकांची बँक हे एक भारतीय रिझर्व्ह बँकेचं कार्य आहे. मग बँकांची बँक म्हणून काय काम करते? तर बँकांची बँक म्हणून बँकांचा रोख राखीव निधी सांभाळण्याचं काम भारतीय रिझर्व्ह बँक करते. बँकांची बँक म्हणून कोणत्याही बँकेला आर्थिक अडचणीच्या काळामध्ये कर्जाची उपलब्धता करून देण्याचं काम भारतीय रिझर्व्ह बँक करते. सर्व बँकांना अर्थव्यवस्थेतील बँक व्यवहारासंदर्भातील मार्गदर्शक सूचना किंवा मार्गदर्शन करण्याचं काम भारतीय रिझर्व्ह बँक करते. अशा पद्धतीनं भारतीय रिझर्व्ह बँक ही बँकांची बँक म्हणून काम पाहत असते. त्यामुळं हे एक कार्य भारतीय रिझर्व्ह बँकेचं आहे. त्याच्यानंतर पुढचं कार्य आहे ते म्हणजे परकीय चलन साठ्याचा सांभाळ करणे. विद्यार्थी मित्रांनो, परकीय चलन साठा म्हणजे विदेशी चलन. मग हे जे विदेशी चलन असेल त्या विदेशी चलनाचा साठा सांभाळण्याची जबाबदारी किंवा विदेशी चलन साठा सांभाळणारी संरक्षक म्हणून भारतीय रिझर्व्ह बँक काम पाहत असते. एवढंच नव्हे तर भारतीय रिझर्व्ह बँकेला विनिमय दरामध्ये स्थिरता राखण्याचीही जबाबदारी किंवा रुपयाचा विनिमय दर स्थिर राखण्याचीही जबाबदारी भारतीय रिझर्व्ह बँकेकडे असते. त्याच्यामुळं भारतीय रिझर्व्ह बँक ही विदेशी चलन साठा सांभाळण्याचं आणि त्याचबरोबर रुपयाचा विनिमय दर स्थिर राखण्याचं जे काम करते त्याला भारतीय रिझर्व्ह बँकेचे परकीय चलन साठा सांभाळण्याचे कार्य असं म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये जे सदस्य राष्ट्र आहेत त्या सदस्य राष्ट्राच्या चलनाची खरेदी विक्री किंवा त्या चलनाचं रूपांतर करून देण्याचंही काम भारतीय रिझर्व्ह बँक करत असते.
कारण भारतीय रिझर्व्ह बँकेकडे विदेशी चलन किंवा परकीय चलन साठा सांभाळण्याची जबाबदारी असते. त्यामुळं हे एक महत्त्वाचं कार्य भारतीय रिझर्व्ह बँकेला पार पाडावं लागतं. त्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेचं पुढील कार्य जर आपण विचारात घेतलं तर भारतीय रिझर्व्ह बँक ही पतपैशाचं नियंत्रण करते. विद्यार्थी मित्रांनो, पतनिर्मिती म्हणजे काय किंवा पतपैसा म्हणजे काय आणि ही जी पतनिर्मिती होते त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी भारतीय रिझर्व्ह बँकेची कशी असते हे आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला पतनिर्मिती म्हणजे काय हेही समजून घ्यावं लागेल. आणि आपण जेव्हा पुढील व्हिडिओमध्ये व्यापारी बँकांची कार्य समजून घेणार आहोत तेव्हा आपण पतनिर्मितीबद्दल चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, देशातील सर्व व्यापारी बँका या पतनिर्मिती करत असतात आणि ही व्यापारी बँकांकडून होणारी जी पतनिर्मिती आहे त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम भारतीय रिझर्व्ह बँक करत असते. त्याच्यामुळं पतपैशाचं नियंत्रण करण्याची जबाबदारी भारतीय रिझर्व्ह बँकेकडे असते. मग हे पत नियंत्रण करणं आणि त्याच्या वापरावर नियंत्रण आणणं यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक काही पत नियंत्रणाची साधनं वापरते. या पत नियंत्रणाच्या साधनांमध्ये दोन प्रकारच्या साधनांचा समावेश होतो. त्यामध्ये एक आहे ते म्हणजे संख्यात्मक साधनं. आता संख्यात्मक साधनांमध्ये विद्यार्थी मित्रांनो बँक दर याचा समावेश होतो. त्याचबरोबर खुल्या बाजारातील रोख्यांची खरेदी विक्री याचा समावेश होतो आणि रोख गुणोत्तर याचा समावेश होतो. या साधनांचा वापर केला जातो आणि संख्यात्मक साधनांमध्ये या तीन प्रकारच्या साधनांचा वापर केला जातो आणि दुसरं म्हणजे गुणात्मक साधने. आता गुणात्मक साधनांमध्ये रिझर्व्ह बँकेकडून कर्ज व तारण यातील गाळ्याचं प्रमाण ठरवणं असेल किंवा उपभोग कर्जाचं नियंत्रण करणं असेल किंवा नैतिक समजावणी असेल किंवा प्रत्यक्षपणे कारवाई करणं असेल अशा विविध साधनांचा वापर करून भारतीय रिझर्व्ह बँक ही अर्थव्यवस्थेमध्ये व्यापारी बँकांकडून होणाऱ्या पतनिर्मितीवर नियंत्रण ठेवण्याचं काम करते आणि हे नियंत्रण संख्यात्मक साधनांच्या व गुणात्मक साधनांच्या वापराने केलं जातं. त्यानंतर पुढचं कार्य आहे ते म्हणजे आकडेवारी गोळा करणे व प्रसिद्ध करणे. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये अनेक विभाग असतात आणि त्या विभागामध्ये म्हणजे कृषी, उद्योग, वित्त किंवा सार्वजनिक उपक्रम या सगळ्या विभागांमधून माहिती गोळा केली जाते आणि ही माहिती भारतीय रिझर्व्ह बँक वेगवेगळ्या क्षेत्रातील माहिती गोळा करत असते आणि ही गोळा करण्यात आलेली माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेकडून प्रसिद्ध केली जाते. म्हणजे नाणे बाजार विषयक, भांडवल बाजार विषयक, वित्त विषयक, कृषी विषयक, उद्योग विषयक, सेवा क्षेत्राविषयक वेगवेगळ्या प्रकारची जी माहिती असेल ती माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेकडून गोळा केली जाते आणि ही गोळा करण्यात आलेली माहिती भारतीय रिझर्व्ह बँक ही प्रसिद्ध सुद्धा करते. भारतीय रिझर्व्ह बँक ही भारतीय रिझर्व्ह बँक बुलेटिन आणि भारतीय रिझर्व्ह बँक जर्नल या दोन अहवालाच्या माध्यमातून भारतीय रिझर्व्ह बँक आपल्याकडील सगळी माहिती प्रसिद्ध करत असते. या माहितीचा उपयोग देशातील कृषी, उद्योग, सेवा क्षेत्र आणि त्याचबरोबर संशोधक, विद्यार्थी यांना या प्रकारच्या माहितीचा उपयोग होतो. म्हणून आकडेवारी गोळा करणे आणि अर्थव्यवस्थेतील सर्व परिस्थिती मांडणारी आकडेवारी प्रसिद्ध करणे हेही काम भारतीय रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून केलं जातं. त्यामुळं हे एक भारतीय रिझर्व्ह बँकेचं कार्य आहे. शेवटी पुढील कार्य आहे ते म्हणजे विकासाभिमुख आणि प्रोत्साहनात्मक कार्य करणं. विद्यार्थी मित्रांनो, मध्यवर्ती बँक ही सर्व बँकांची बँक म्हणून काम करते आणि सर्व बँकांची बँक म्हणून काम करत असताना मध्यवर्ती बँक ही लोकांमध्ये बँकिंग सेवा कशा प्रकारे वाढवता येतील, ग्रामीण भागामध्ये बँक व्यवसाय कसा प्रसारित करता येईल किंवा बँक क्षेत्राचा वापर जास्तीत जास्त पणे अर्थव्यवस्थेत कसा व्हावा याच्यासाठी प्रयत्न करणं किंवा एखाद्या क्षेत्राला वित्त पुरवठा करण्याची गरज असेल तर अशा क्षेत्रासाठी वित्त पुरवठा वाढवण्याच्या सूचना बँकांना करणं अशा वेगवेगळ्या प्रकारच्या
विकासाभिमुख आणि प्रोत्साहनात्मक कार्य भारतीय रिझर्व्ह बँकेकडून पूर्ण केले जातात. त्याच्यामुळं अशी विकासाभिमुख आणि प्रोत्साहनात्मक कार्य सुद्धा भारतीय रिझर्व्ह बँकेला पार पाडावी लागतात. एवढंच नव्हे तर भारतीय रिझर्व्ह बँक काही इतरही कार्य पार पाडत असते. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय रिझर्व्ह बँक जे कार्य पार पाडते त्या कार्यासोबतच भारतीय रिझर्व्ह बँक ही सर्व बँकांची अंतिम ऋणदाता किंवा अंतिम त्राता म्हणून सुद्धा काम पाहत असते. एवढंच नव्हे तर भारतीय रिझर्व्ह बँकेकडून निरसन केंद्राची सेवा सुद्धा बँकांना पुरवली जाते. अशा पद्धतीची काही इतर कार्य सुद्धा बँकांची बँक म्हणून भारतीय रिझर्व्ह बँक अर्थव्यवस्थेमध्ये पार पाडत असते. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेतलं भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजे नेमकं काय, त्या भारतीय रिझर्व्ह बँकेची व्याख्या, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना, भारतीय रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण. एवढंच नव्हे तर भारतीय रिझर्व्ह बँक पार पाडत असलेली विविध कार्य सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे समजून घेतलेली आहेत. धन्यवाद.